नमस्कार बालमित्रांनो, मी आर पी करपे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक या सकाळच्या प्रहरी सहर्ष स्वागत करतो. मुलांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पहिले प्रकरण आपली पृथ्वी आपली सूर्यमाला याचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, पृथ्वी हा भौगोलिक शब्द असून या पृथ्वीला मराठीमध्ये धरा म्हणतात, पृथ्वीला धरती म्हणतात, पृथ्वीला भूमाता म्हणतात. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. धरा, भूमाता, भूमी, जमीन या सगळ्यांचा अर्थ म्हणजे पृथ्वी. पण पृथ्वी हा भौगोलिक शब्द आहे बरं का. भौगोलिकदृष्ट्या वापरलेला हा शब्द आहे. मुलांनो, अनादी कालापासून मानव या पृथ्वीवर वास्तव करत आलेला आहे किंवा राहत आलेला आहे. आणि पृथ्वीवर राहत असतानाच या पृथ्वीचा मानवानं सविस्तर अभ्याससुद्धा केलेला आहे बरं का मुलांनो. आपण आपली पृथ्वी कशी आहे, आपल्या भोवती असणारे इतर वातावरण कसे आहे किंवा इतर अंतराळ कसे आहे याचा सविस्तर अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर मुलांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पेन आणि वही घेऊन सुद्धा बसायचं आहे. जेव्हा तुम्हाला गरज वाटेल त्या वेळेला पेन घेऊन आपल्या वहीमध्ये महत्त्वाच्या गोष्टीची नोंद करून ठेवायची आहे. तर आता तुम्ही पेन आणि वही घेतली असेल तर मुलांनो, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करा, आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला ह्या प्रकरणाचं नाव पहिला लिहा आणि मग आपण त्यावरती सविस्तर अभ्यास करूया. बालमित्रांनो, बऱ्याच वेळा आपण या पृथ्वीवर जरी राहत असलो तरी आपण पृथ्वीचं कधी बारकाईनं निरीक्षण केलेलं नाही. तर मुलांनो, थोडंसं आपण जर मैदानामध्ये उभा राहिलो तर आपल्या लक्षात येईल की आपल्या सभोवताली आकाश आहे. मुलांनो, या आकाशाचं निरीक्षण तुम्ही दिवसाही कराच, पण रात्रीच्या निर्भर आकाशाचं निरीक्षणसुद्धा तुम्ही करायचं आहे बरं का. रात्रीच्या वेळी तुम्ही जर आकाशाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला आकाशामध्ये असंख्य चांदण्या दिसतील. आणि या ज्या चांदण्या आहेत ना मुलांनो, या आपल्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. मुलांनो, तुमच्या लक्षात हे आलंय का पहा की यापैकी ज्या चांदण्या आहेत त्यातील काही चांदण्या आपल्याला मोठ्या आणि ठळक दिसतात, तर काही चांदण्या ज्या आहेत त्या लहान आणि अंधुक दिसतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं का होतं? काही चांदण्या मोठ्या आणि ठळक दिसतात, काही चांदण्या लहान आणि अंधुक दिसतात. मुलांनो, या चांदण्या सुद्धा म्हणजे तारे आहेत बरं का. ते आपल्यापासून खूप दूर आहेत. तारे म्हणजे काय मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण या चांदण्या आपल्यापासून खूप दूरवर आहेत. ज्या चांदण्या आपल्या पृथ्वीपासून जवळ आहेत त्या थोड्याशा तुम्हाला मोठ्या आणि ठळक दिसतात. पण ज्या चांदण्या आपल्या पृथ्वीपासून खूप अंतरावर आहेत त्या चांदण्या आपल्याला लहान आणि अंधुक दिसतात. पण या चांदण्यासुद्धा तारेच आहेत बरं का. ताऱ्याचं व्याख्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता थोडंसं मी तुम्हाला पुढं घेऊन जातोय. या ज्या आकाशातील सर्व दिसणाऱ्या वस्तू आहेत का नाही मुलांनो, आकाशामध्ये दिसणाऱ्या, आकाशाला आपण अंतराळसुद्धा म्हणतो, अवकाशसुद्धा म्हणतो. शब्द नीट लक्षात ठेवा. आकाशाला अवकाश, अंतराळ म्हणजे बऱ्याच वेळेला तुमच्या ऐकण्यामध्ये असे शब्द येतात, अवकाशामध्ये, अंतराळामध्ये. त्यावेळेला तुम्ही गोंधळून जायचं कारण नाही. या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, आकाश,
अवकाश, अंतराळ या आकाशामध्ये दिसणारे ज्या काही वस्तू आहेत ना, वस्तू म्हणजे तुम्हाला आकाशामध्ये चांदण्या दिसतात. मुलांनो, आणखी एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगतो. या चांदण्या आपल्याला रात्रीच्याच वेळी दिसतात. दिवसा मात्र आपल्याला चांदण्या दिसत नाहीत. पण या आकाशामध्ये दिवसा सुद्धा ह्या चांदण्या असतात. मग तुम्हाला प्रश्न पडेल, सर मग दिवसा का आम्हाला चांदण्या दिसत नाहीत? तर सूर्याचा जो प्रखर प्रकाश आहे, सूर्याचा जो तेजस्वी प्रकाश आहे, त्या तेजस्वी प्रकाशामुळं आपल्याला आकाशामध्ये चांदण्या दिसत नाहीत. आणि रात्रीच्या वेळी मात्र काळोखामध्ये आपल्याला त्या चांदण्या दिसतात. आकाशातील या सर्व ज्या वस्तू आहेत, मग त्या वस्तूंना आपण खगोलीय वस्तू म्हणणार आहोत. मग खगोलीय वस्तूंची व्याख्या तुम्ही कशी कराल बरं? आकाशामध्ये दिसणाऱ्या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. आकाशामध्ये दिसणाऱ्या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. आता मुलांनो, तुम्हाला हाही प्रश्न पडेल, चंद्र सूर्य हे आपल्याला प्रखर जाणवतात, प्रखर दिसतात. त्याचं कारण ते आपल्या पृथ्वीच्या जवळ आहेत. त्यांचं अंतर आपल्या पृथ्वीपासून जवळ आहे. मुलांनो, आपल्याला दिसणारा हा एक सूर्य आहे, पण अवकाशामध्ये, आकाशामध्ये असे अनेक सूर्य आहेत बरं का. तुम्ही म्हणणार, सर आम्हाला तरी एकच दिसतो, तुम्ही तर सांगता अनेक सूर्य आहेत. मुलांनो, हे सूर्य आपल्यापासून खूप खूप अंतरावर आहेत. आपल्याला दिसणारा आपला एकमेव सूर्य हा पृथ्वीपासून जवळ असल्यामुळे तो आपल्याला प्रखर, तेजस्वी, देदीप्यमान दिसतो, कारण तो आपल्यापासून खूप पृथ्वीपासून जवळ आहे. इतर जे सूर्य मी तुम्हाला म्हटलो ना, ते आपल्यापासून खूप लांब आहेत, त्यामुळं ते आपल्याला दिसत नाहीत. आणि रात्रीच्याच वेळेला चांदण्या दिसतात मी तुम्हाला म्हटलं, पण दिवसासुद्धा आकाशामध्ये चांदण्या असतात. पण दिवसा का दिसत नाहीत? प्रखर सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे. म्हणजेच आपल्याला दिवसासुद्धा आकाशामध्ये चांदण्या दिसू शकतात, पण सूर्याचा प्रकाश किंवा संधी प्रकाश असता कामा नये. आता त्याच्या पुढे सूर्य असेल, चंद्र असेल, यांच्या आकाराचं तुम्ही निरीक्षण केलं असेल. सूर्य, चंद्र तुम्हाला गोलाकार दिसतात. याशिवाय इतर तारे, ग्रह देखील आपण पाहतो. या सर्व खगोलीय वस्तू आहेत. म्हणजे सूर्यसुद्धा खगोलीय वस्तू आहे, चंद्रसुद्धा खगोलीय वस्तू आहे. आकाशामध्ये दिसणाऱ्या चांदण्या या सुद्धा खगोलीय वस्तू आहेत. मुलांनो, आता आपण थोडंसं तुम्ही करून बघायचं बरं का. तुम्हाला थोडंसं मी एक काम सांगणार आहे. साधारणपणे तुम्ही आठवड्यातून एक 3 वेळा, 2 वेळा करण्यापेक्षा 3 वेळा तुम्ही आकाशाचं निरीक्षण करायचं. आपण आकाशाचं निरीक्षण जाणीवपूर्वक कधीच केलेलं नाही. रात्रीच्या वेळेला आपण आपल्या घराच्या गच्चीवरून, जर घराला गच्ची नसेल, आपलं साधं घर असेल, तर आपण आपल्या घराच्या समोर येऊन आकाशाचं निरीक्षण करू शकतो. आणि हे निरीक्षण एकदाच नाही करायचं, आठवड्यातून एक 2-3 वेळा निरीक्षण करायचं. आणि हे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काही मी प्रश्न देतोय, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःहून मुलांनो शोधायची. आता या ज्या दिसणाऱ्या खगोलीय वस्तू आहेत, म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की चंद्र खगोलीय वस्तू आहे, सूर्य खगोलीय वस्तू आहे, चांदण्या खगोलीय वस्तू आहेत. मग या खगोलीय वस्तूंचे रंग कसे दिसतात आपल्याला, कोणत्या रंगाच्या दिसतात त्या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं. त्या खगोलीय वस्तूंचा आकार तुमच्या डोळ्याला कसा दिसतो, कोणत्या आकाराच्या त्या खगोलीय वस्तू आहेत, त्याचबरोबर
त्यांच्या प्रकाशाची प्रखरता किंवा त्यांचं लुकलुकणं कसं दिसतं? आता तुम्ही जर सूर्याचा प्रकाश बघितला तर तो प्रखर असतो, तेजस्वी असतो. तसं चंद्राचा प्रकाश कसा असतो, चांदण्यांचा प्रकाश कसा असतो, त्यांचं लुकलुकणं कसं असतं, याचंही तुम्ही निरीक्षण करायचं. त्यांच्या स्थानामध्ये काही बदल होतो का? तुम्हाला जर एखादी खगोलीय वस्तू पूर्वेला दिसली असेल तर ती नंतर दुसऱ्या कोणत्या दिशेला दिसते का? त्यांचं स्थान कुठं बदललं जातं का? याचंही निरीक्षण तुम्ही करायचं. आणि दोन्ही निरीक्षणाच्या वेळेला तुम्ही 2-3 वेळा जे निरीक्षण करणार आहे त्या तिन्ही निरीक्षणाच्या वेळेला तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. चंद्राचा आकार काय बदलत जातो का? आज चंद्र या आकाराचा दिसलेला होता, त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी तो कमी आकाराचा दिसला किंवा थोडासा मोठ्या आकाराचा दिसला, असा काही चंद्राच्या आकारामध्ये बदल झालेला आहे का? याचंही निरीक्षण तुम्ही करायचं. आणि आकाश निरीक्षण करत असताना त्यातल्या ठळक बाबी तुम्हाला काही जाणवत असतील, काय वेगळेपणा आकाशामध्ये जाणवत असेल तर त्याचीही नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये करून ठेवायची. आता मुलांनो, मगा मी बोलत असताना तुम्हाला सांगितलं की आकाशामध्ये ग्रह आणि तारे आपल्याला दिसतात. ग्रह कुणाला म्हणायचं आणि तारे कुणाला म्हणायचं? तर मुलांनो, आपण पहिल्यांदा तारे म्हणजे काय, तारे कशाला म्हणतात? ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. ताऱ्यांची व्याख्या पुन्हा एकदा ऐका नीट मुलांनो. लुकलुकणाऱ्या चांदण्यांना तारे म्हणतात. आता त्यांचा प्रकाश मात्र कमी जास्त असू शकतो. मी तुम्हाला वरतीही सांगितलेलं होतं की आकाशामध्ये दिसणाऱ्या या ज्या चांदण्या आहेत त्या लुकलुकतात, याचा अर्थ त्या चांदण्या तारे आहेत. म्हणजे आपल्या सूर्यासारखा प्रखर प्रकाश त्यांचाही आहे, आपल्या सूर्यासारख्याच त्या चांदण्या आहेत. मग तुम्ही म्हणणार, सर एवढ्या छोट्या कशा दिसतात? तुम्हाला सांगितलेलं आहे की या चांदण्या म्हणजे हे तारे आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत. आणि हा दिसणारा मोठा जो सूर्य आपल्याला दिसतो तो पृथ्वीपासून कमी अंतरावर आहे. आणि म्हणून या ज्या चांदण्या आहेत या चांदण्या लुकलुकतात, म्हणजेच लुकलुकणाऱ्या चांदण्यांना आपण तारे म्हणतो. त्यांचा प्रकाश कमी जास्त असू शकतो. तारे मुलांनो स्वयंप्रकाशित असतात. स्वयंप्रकाशित म्हणजे काय? तर स्वतःचा प्रकाश असणारे. आता मला सांगा, आपल्या पृथ्वीवर स्वतःचा प्रकाश आहे का? तुमचं उत्तर येईल नाही. मग आपल्याला प्रकाश मिळतो कुठून? काही जण म्हणतील आम्हाला मेणबत्तीपासून मिळतो, आम्हाला आमच्या घरातील विजेच्या बल्बपासून मिळतो. काही जणांचं उत्तर येईल आम्हाला इन्व्हर्टरपासून मिळतो. काही जण आणखी काहीतरी उत्तर देतील. पण मुलांनो, नैसर्गिकरित्या जो आपल्याला प्रकाश मिळतो तो आपल्याला सूर्यापासून मिळतो. तुम्हाला मेणबत्तीपासून प्रकाश मिळतो पण तो कृत्रिम प्रकाश आहे. तुम्हाला विजेच्या बल्बपासून प्रकाश मिळतो तोही कृत्रिम आहे. इन्व्हर्टरपासून प्रकाश मिळतो तोही कृत्रिम आहे. पण सूर्यापासून मिळणारा प्रकाश हा नैसर्गिक प्रकाश आहे. बघा, सूर्य एकटा ही सगळी पृथ्वी उजाळून टाकतो. सगळ्या पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम सूर्य करतो. आणि म्हणून सूर्य हा तारा आहे बरं का मुलांनो. कारण सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, त्याला स्वतःचा प्रकाश आहे. ज्याला स्वतःचा प्रकाश असतो त्याला म्हणायचं स्वयंप्रकाशित, आणि ज्याला स्वतःचा प्रकाश नसतो त्याला म्हणायचं परप्रकाशित. आपली पृथ्वी परप्रकाशित आहे, स्वयंप्रकाशित नाही. आता सूर्य हा एक तारा आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून खूप जवळ आहे. मुलांनो, मी तुम्हाला मगाच सांगितलंय, असे या आकाशामध्ये
हजारो सूर्य आहेत, पण ते आपल्याला दिसत नाहीत. दिसत नाहीत म्हणण्यापेक्षा पृथ्वीपासून ते खूप अंतरावर आहेत. या चांदण्या ज्या दिसतात ते आपल्यापासून खूप दूरवर असणारे सूर्यच आहेत. आणि मग या सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे, त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत, असेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मुलांनो, तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल, जे स्वयंप्रकाशित असतात आणि ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना आपण तारे म्हणतो. तुमच्या पुस्तकामध्ये सूर्याचं चित्र दिलेलं आहे बघा. त्या सूर्याच्या चित्राचं तुम्ही निरीक्षण करा. आता आपण पुढे ग्रह कुणाला म्हणायचं या भागाकडे जाणार आहोत. बरोबर ताऱ्याच्या उलट व्याख्या ग्रहांची करायची. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. आपल्या पृथ्वीला स्वतःचा प्रकाश आहे का मुलांनो? तुमच्याकडूनच आता उत्तर येईल नाही म्हणून. म्हणजेच पृथ्वी स्वयंप्रकाशित नाही, म्हणजेच पृथ्वी तारा नाही. मग तारा नसेल तर पृथ्वी कोण आहे? तर पृथ्वी ग्रह आहे. पृथ्वी ग्रह आहे. आणि ग्रह स्वतःभोवती फिरतात आणि स्वतःभोवती फिरता फिरता ते ताऱ्याभोवती फिरतात. आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते. त्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला म्हणायचं परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्या फिरण्याला म्हणायचं परिवलन. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्या फिरण्याला म्हणायचं परिभ्रमण. नीट शब्द दोन्ही लक्षात ठेवा. परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. आणि स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरते म्हणजे सूर्याभोवती फिरते त्याला म्हणायचं परिभ्रमण. आता मुलांनो, आपण थोडासा सूर्यमालेचा अभ्यास करूया. आपली जी सूर्यमाला आहे, माला म्हणजे माळ, आणि मग या सूर्यमालेमध्ये आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. पृथ्वी ग्रह आहे, पृथ्वी तारा नाही. आता या पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो असं मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, तिच्या या फिरण्याला परिभ्रमण म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, तिच्या या फिरण्याला परिभ्रमण म्हणतात. आता मुलांनो, तुम्हाला असाही प्रश्न पडेल, सर तुम्ही वरती सूर्यमाला, माला म्हणजे माळ असं म्हटला, मग आणखी कोण कोण आहे या माळेमध्ये? सूर्याच्या या माळेमध्ये आणखी कोण कोण आहेत? तर मुलांनो, पृथ्वीशिवाय सूर्याभोवती फिरणारे म्हणजेच परिभ्रमण करणारे, पृथ्वीशिवाय सूर्याभोवती फिरणारे म्हणजेच परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणारे पृथ्वीशिवाय आणखी 7 ग्रह आहेत. आता मग तुम्ही थोडीशी तुमची बोटं मोजली असतील की मग सूर्याभोवती फिरणारे ग्रह झाले किती? तर 8 झाले. पृथ्वी सहित 8 आणि पृथ्वी सोडून 7 आहेत. त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो मुलांनो. बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावं आहेत. आणि जशी मी तुम्हाला नावं सांगितलेली आहेत का नाही मुलांनो, तसाच त्यांचा सूर्याभोवती फिरण्याचा क्रम पण आहे बरं का. आपण पुढं ते चित्र पण पाहणार आहोत, सूर्यमालेची आकृती सुद्धा बघणार आहोत. पण त्याच्या आधीही मी तुम्हाला सांगून ठेवतो की बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, सर यात आपली पृथ्वीचं तुम्ही नाव घेतलेलं नाही. मी तुम्हाला सांगितलंय की
हे 7 ग्रह आणि आपली पृथ्वी एक, असे 8 ग्रह हे सूर्याच्या भोवती फिरत असतात. तर सूर्याभोवती सगळ्यात जवळ असणारा ग्रह आहे बुध, त्यानंतर शुक्र आणि त्यानंतर पृथ्वी. म्हणजे सूर्यापासून आपली पृथ्वी 3 नंबरला आहे. मग तुम्हाला असाही प्रश्न पडेल की सर, चंद्र काय आहे? चंद्राचं नाव इथं कुठंच दिसत नाही. तर मुलांनो, चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र ग्रह नाही, चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. लक्षात घ्या नीट. चंद्र ग्रह नाही, पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे. तर मुलांनो, इथंच आपण थांबूया आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ना, त्यातील तारे, ग्रह, खगोलीय वस्तू, त्यानंतर पृथ्वी सोडून सूर्याभोवती फिरणारे म्हणजे परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून इत्यादी ग्रह सूर्याभोवती फिरतात. तर मुलांनो, आज आपण ज्या भागाचा अभ्यास केलेला आहे तो भाग परत तुम्ही एकदा घरी अभ्यासा. आणि आज आपण या ठिकाणीच थांबणार आहोत. पुढील भागामध्ये आपण सूर्यमालेचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.